नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो आपण टॉपिक घेणार आहोत तो इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमध्ये आहे. त्यातलं इंटरनल एड्स ऑफ स्टॅट्यूट आज आपण बघणार आहे. याच्या पुढच्या लेक्चरला आपण एक्सटर्नल एड्स ऑफ स्टॅट्यूट बघणार आहे. तर इंटरनल एड्स आणि एक्सटर्नल एड्स म्हणजे काय? एड्स म्हणजे असिस्टन्स किंवा मदत. आता इंटरनल आणि एक्सटर्नलचा अर्थ काय? इंटरनल एड्स म्हणजे काय? स्टॅट्यूट म्हणजे लॉ आणि त्यातली इंटरनल एड्स म्हणजे कायद्यातच जे पार्ट्स दिलेले आहेत तेच पार्ट्स त्या इंटरप्रिटेशन करत असताना मदत होणार. आता इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचा अर्थ लावणे. इंटरनल एड्स म्हणजे जो कायदा आहे त्याच्यामधले काही जे पार्ट्स आहेत त्याचाच मदत घेऊन इंटरप्रिटेशन करताना, कायद्याचा अर्थ लावताना त्या पार्ट्सचाच उपयोग करायचा आणि कायद्याचा अर्थ लावायचा. आता कायद्याचा अर्थ कोण लावतं? तर कोर्ट लावतात. आता बेसिक अवधी आपण शिकलेलं आहे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमध्ये. बेसिक जे पहिलं लेक्चर होतं त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन अर्थ लावणे. तर याच्या आधी पहिले आपण बघूया की लेजिस्लेटर्स काय करतात. लॉ मेकिंग बॉडी आहे. लेजिस्लेटर्स म्हणजे लॉ मेकिंग बॉडी आहे. तर ते मेकिंग लॉ म्हणजे लॉ बनवण्याचं काम लेजिस्लेटर्स करतात आणि एक्झिक्युटिव्ह जे असतात ते इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ लॉ. आणि कोर्ट काय करतं? तर इंटरप्रिटेशन करतं. इंटरप्रिटेशन म्हणजे अर्थ लावतात. कधी कोर्ट अर्थ लावतं? जर त्यांच्यासमोर जी केस येईल त्या केसमध्ये जो लॉ ॲप्लिकेबल असेल आणि त्यातली ज्या प्रोव्हिजनच्या आधारित तो केस असेल तर त्या सेक्शनचा ते अर्थ लावतात आणि निर्णय देतात. म्हणजेच कोर्ट काय करतात? इंटरप्रिट करतात. आता इंटरप्रिटेशन करताना एखाद्या शब्दाचा अर्थ लावताना कोर्टाला काही गोष्टींची मदत लागते किंवा एखादं कन्फ्युजिंग असेल, ॲम्बिग्युटी क्रिएट करत असेल, डाऊट्स होत असतील तर बाकीच्या गोष्टीची मदत घेऊन त्याचा अर्थ लावला जातो. आता इंटरनल एड्स म्हणजे जे पार्ट्स कायद्यामध्येच दिलेले आहेत त्यांचा मदत घेऊन अर्थ लावणे. आणि एक्सटर्नल एड्सचा अर्थ काय? की जे पार्ट्स कायद्यामध्ये नाहीत परंतु अवेलेबल आहेत, बाकीच्या अदर सोर्समधून अवेलेबल आहेत, तर त्यांची मदत घेऊन अर्थ लावणे. तर आजचा जो टॉपिक आहे तो आपण आज इंटरनल एड्ससाठी बघणार आहे. तर इंटरनल एड्स कोणते आहेत? कोर्टाची पहिली ड्युटी काय आहे की जो केस आली आणि तुमच्यासमोर कायदा आला तर तुम्हाला पार्शियली त्याची इंटरप्रिटेशन करता येत नाही. तर त्याच्यासाठी इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमध्ये डिफरंट व्हेरियस प्रिन्सिपल दिलेले आहेत आणि त्या प्रिन्सिपलचा आधार घेऊनच कायद्याचा अर्थ लावावा लागतो आणि त्याचा उपयोग कोर्टाची केसमध्ये करावा लागतो. आता आपण हे बघूया इंटरनल एड्स कोणते आहेत. तर पहिलं आपण बघूया की शॉर्ट टायटल आहे. शॉर्ट टायटल म्हणजे काय? समजा कुठलाही कायदा आहे तर त्याचं हेडिंग काय असं नाव काय? टायटल म्हणजे त्याचं हेडिंग असतं. तर त्यालाच म्हणायचं इट्स अ निक नेम ऑफ द स्टॅट्यूट. म्हणजेच फॉर एक्झाम्पल त्याचं आयडेंटिफाय करायचं. आता आय पी सी म्हणजे इंडियन पिनल कोड. पिनल म्हणजे शिक्षा, म्हणजे शिक्षा देणारा तो कायदा आहे. तर शिक्षा कधी दिली जाईल? एखादा गुन्हा घडला तरच त्याचं शिक्षा दिली जाईल. म्हणजे त्या कायद्यामध्ये ऑफेन्सेस काय आहेत आणि त्याच्या रिलेटेडची शिक्षा त्याच्यात दिलेली आहे. म्हणजे त्याचे ऑफेन्स म्हणजे त्याच्यात रिक्वायरमेंट्स काय असतात हा ऑफेन्स घडण्यासाठी. तर त्या असतीलच तरच तो ऑफेन्स होतो आणि तर ऑफेन्स घडलेला असेल तरच शिक्षा होते. तर हे झालं शॉर्ट टायटल आय पी सीमध्ये आपण बघतो. आता दुसरा पार्ट काय आहे? लाँग टायटल म्हणजे शॉर्ट टायटलपेक्षा थोडं मोठं असणार की त्याचं फेअरली डिस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये. ब्रीफ डिस्क्रिप्शन असेल आणि त्या डिस्क्रिप्शनवरून तो कायदा काय आहे हे समजेल, अंडरस्टँडेबल असेल. आणि जनरल डिस्क्रिप्शन असतं त्याच्यामध्ये. आणि पर्पज ऑफ स्टॅट्यूट्स काय? तो ॲक्ट का इनॅक्ट केला गेला तर पर्पज त्याच्यातून क्लिअर होऊन जातो. फॉर एक्झाम्पल प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशन आहे. प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशन म्हणजे अन्न भेसळ कायदा आणि तो टाळण्यासाठी प्रिव्हेन्शन ते टाळणं त्याच्यासाठीचं ॲक्ट आहे. म्हणजे फूड ॲडल्ट्रेशन म्हणजे काय आणि ते केलं तर त्याची शिक्षा काय, ऑफेन्स कोणती अथॉरिटी इन्स्पेक्शन करू शकते, हे सगळं तर प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशनमध्ये दिलेलं आहे. थर्ड पॉईंट काय? प्रिएम्बल म्हणजे प्रस्तावना. आता कॉन्स्टिट्यूशन दिलेले. कॉन्स्टिट्यूशन हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रिएम्बल दिले. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं संविधान. तर संविधानमध्ये प्रिएम्बल दिले म्हणजे त्याची प्रस्तावना आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होतं, का काढलं हे कॉन्स्टिट्यूशन, सगळ्या आपल्या देशाला लागू होणारे हे सगळं त्याच्यात मेन्शन केलेलं असतं. तर ह्याच्या जर कॉन्स्टिट्यूशन आहे तर तुम्हाला सगळ्यांना लागू होईल. त्याच्यात लोकांचे राईट्स काय, ड्युटीज काय, आणि म्हणजे आपलं गव्हर्मेंट, सेंट्रल, स्टेट गव्हर्मेंट, हे सगळी त्याच्या माहिती दिलेली आणि प्रिएम्बल त्याच्यातून ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करत असते. नंतर मार्जिनल नोट्स असतात. तर ह्या नोट्स ज्या आहेत त्या इन्सर्ट केलेल्या असतात सेक्शनच्या साईडला. तर सेक्शन 11 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट याच्यामध्ये हू आर द कॉम्पिटंट फॉर द कॉन्ट्रॅक्ट हे लिहिलेलं आहे. तर त्याच्या साईडला मार्जिनल नोट्स आहेत त्या एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मेन्शन करतात. इन्सर्टेड इन अ लेजिस्लेटर फॉर हे व्हेरी युजफुल. ज्या मार्जिनल नोट्स आहेत त्या व्हेरी युजफुल फॉर इंटरप्रिटेशन ऑफ द स्टॅट्यूट. लेजिस्लेटरने त्यासाठी त्या मार्जिनल नोट्स त्यात इन्सर्ट केलेल्या असतात सेक्शनच्या साईडला. हेडिंग्स काय, एखाद्या ग्रुप ऑफ सेक्शन्स असतात किंवा एखादा सेक्शन असतो त्याला हेडिंग दिलेलं आहे. हेडिंगचं म्हणजे ते ग्रुप ऑफ सेक्शन्स कशाच्या रिलेटेड आहेत. आता IPC जो आहे सेक्शन 498 आहे, हा क्रुएल्टीसाठी आहे की नवऱ्याने केलेली क्रुएल्टी किंवा त्याच्या रिलेटिव्हनी केलेली क्रुएल्टी, म्हणून सेक्शन 498A हा जो आहे तो क्रुएल्टीसाठी आहे. म्हणजे हेडिंगवरून काय होतं, क्रूर अशी वागणूक देणार आहे म्हणून त्याला हेडिंग असं म्हटलेलं आहे. आता पुढचं डेफिनेशन्स आणि इंटरप्रिटेशन क्लॉज. डेफिनेशन्स आहेत आणि इंटरप्रिटेशन क्लॉज आहे किंवा सेक्शन 3. डेफिनेशन्स काय असतात, प्रत्येक ॲक्टमध्ये समजा कुठलाही हे घ्या, कायदा घ्या, तर IPCमध्ये सगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत सुरुवातीला. नंतर एव्हिडन्स ॲक्टमध्ये एव्हिडन्स म्हणजे काय, नंतर फॅक्ट्स म्हणजे काय, कोर्ट्स म्हणजे काय, रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स काय, फॅक्ट इन इश्यूज काय, डॉक्युमेंट्स, नंतर व्हॉट इज इंडिया, व्हॉट इज एव्हिडन्स, नंतर प्रूव्ड, डिस्प्रूव्ड आणि नॉट प्रूव्ड, अशा प्रत्येक शब्दाचा अर्थ एव्हिडन्स ॲक्टमध्ये दिलेला आहे. तर हे डेफिनेशन्स हा एक क्लॉज असतो कुठल्याही कायद्यामध्ये. त्याच्यानंतर प्रोव्हिजन्स काय असतं, मेन सेक्शन असतो. मेन सेक्शनला धरून त्याच्याखाली प्रोव्हिजन दिलेलं असतं. म्हणजे काय, त्या सेक्शनच्या खाली प्रोव्हायडेड दॅट असं लिहिलेलं असतं. आता प्रोव्हायडेड दॅट म्हणजे काय, मेन सेक्शनचं मेन तुमची प्रोव्हिजन असते, त्याच्याखाली प्रोव्हायडेड दॅट म्हणजे जर का त्या मेन सेक्शनमुळं काही कन्फ्युजन होत असेल तर त्याचा उपयोग प्रोव्हायडेड दॅट करून त्याच्यात लावला जातो. आता सेक्शन 120A हा आहे IPCचा कॉन्स्पायरसीसाठी. तर त्याच्यात असं दिलं आहे की जर असं कोणतंही ॲग्रीमेंट आहे, ॲग्रीमेंट टू कमिट द ऑफेन्स शॅल अमाउंट टू क्रिमिनल कॉन्स्पायरसी अनलेस सम ॲक्ट बिसाइड द ॲग्रीमेंट इज डन बाय वन ऑर मोर पार्टीज अँड टू सच ॲग्रीमेंट इज पर्सनल देअरऑफ. म्हणजे असं जर कुठलं ॲग्रीमेंट असेल कमिट टू ऑफेन्स कॉन्स्पायरसी आणि त्याच्यात एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी कॉन्स्पायरसी केली असेल किंवा ती गोष्ट करण्याचं कटकारस्थान केलं असेल आणि ती कृती केली, तेव्हाच तो कॉन्स्पायरसीचा ऑफेन्स होईल. अदरवाईज नाही, नुसतं ॲग्रीमेंट करून तो ऑफेन्स होत नाही. आता याच्यामध्ये आपण हे बघूया, केस लॉ आहे. त्रिभुवनदास हरिभल तांबोळी वर्सेस गुजराल रेव्हेन्यू ट्रिब्युनल्स ही अशी केस आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं असं गृहीत दिलं आहे, प्रोव्हिजो जे आहेत ते पर्टिक्युलर प्रोव्हिजन हे स्टॅट्यूच्या मेन प्रोव्हिजनला धरून असते. मेन प्रोव्हिजन आणि त्याला खाली दिलेले असते प्रोव्हायडेड दॅट. तर प्रोव्हिजोचा अर्थ लावताना मेन प्रोव्हिजनला धरूनच तो लावला पाहिजे, नुसत्या प्रोव्हिजोचा वेगळा इफेक्ट होत नाही. म्हणून ह्या केसमध्ये असं दिलं आहे की मेन प्रोव्हिजनला कव्हर्ड करते आणि जर लँग्वेज ऑफ द मेन इनॅक्टमेंट हे क्लिअर असेल तर त्या प्रोव्हिजनचा कुठलाही इफेक्ट मिळत नाही, कारण मेन प्रोव्हिजनच क्लिअर आहे. प्रोव्हिजन हे जेव्हा ॲम्बिग्युटी क्लिअर असेल तेव्हा त्याचा उपयोग घेऊन अर्थ लावला जातो. ओके, तर ह्याच्या पुढं इल्युस्ट्रेशन जे आहेत ते एक्झाम्पल्स. आता थेफ्ट हा एक ऑफेन्स आहे. आता IPCमध्ये थेफ्टची डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्यात डेकॉइटी, एक्स्टॉर्शन हे सगळे दिलेले आहेत. तर त्याच्यात हे समजण्यासाठी जवळजवळ 16 उदाहरणं दिली आहेत. 16 एक्झाम्पल्स आर गिवन इन IPC फॉर एक्सप्लेनेशन ऑफ
थेफ्ट म्हणजे थेफ्टचे एक्सप्रेशनसाठी 16 उदाहरणं दिली आणि प्रत्येक उदाहरण थेफ्टचं ते अर्थ तुम्हाला समजू शकतो की हे कुठल्या प्रकारचं थेफ्ट आहे. आता एक्सेप्शन्स आणि सेव्हिंग क्लॉज. एक्सेप्शन्स काय असतात? अपवादात्मक. IPCमध्ये पण एक्सेप्शनल केसेसमध्ये तो मर्डर होत नाही असे सेक्शन्स आहेत. आता सेव्हिंग क्लॉज कधी देतात? सेव्हिंग क्लॉज कशासाठी देतात? जेव्हा काही भाग कायद्यातला रिपील केला जातो, कॅन्सल केला जातो, तेव्हा तो राहिलेला ठराविक भाग सेव्ह केला आहे आणि बाकीचा रिपील केला आहे म्हणून तो सेव्हिंग क्लॉज असतो. आणि रिपीलमध्ये मेन्शन केलेलं असतं दिस पार्ट इज रिपील, म्हणजे तो कॅन्सल झाला या कायद्यामध्ये त्याचा समावेश नाही आणि बाकीचा जो राहिलेला पार्ट कंटिन्यू केला आहे त्याच्यासाठी तो सेव्हिंग क्लॉज दिलेला असतो. आता सेक्शन 300 IPC हे आहे कल्पेबल होमिसाईड इज नॉट अमाउंट टू मर्डर. त्यासाठी 5 एक्सेप्शनल हे दिलेले आहेत, त्याच्या कंडिशन दिल्या आहेत की या एक्सेप्शनल केसेसमध्ये कल्पेबल होमिसाईड इज नॉट अमाउंट टू मर्डर. आणि त्याच्या पुढचं आहे एक्सप्लेनेशन्स. एक्सप्लेनेशन आपण कधी देतो? तर एखाद्या ह्याच्यामध्ये डाऊट्स आहेत, क्लिअर होत नाही आहे, तर आपण त्याचं एक्सप्लेनेशन देतो. म्हणूनच एक्सप्लेनेशनसुद्धा ह्याच्यात दिलेले असतात कायद्यामध्ये की त्या एखाद्या शब्दाचा अर्थ क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून एक्सप्लेनेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. 108 सेक्शन 108 इंडियन पिनल कोड आहे, त्याचं एक्सप्लेन मिनिंग ऑफ अबेटर एक्सप्लेन केलं आहे, त्याच्यात एक्सप्लेनेशन दिलं आहे मिनिंग ऑफ अबेटर क्लिअर होण्यासाठी. ओके. देन शेड्यूल्स म्हणजे काय? परिशिष्ट. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण शेड्यूल दिलेले आहेत, प्रत्येकाचे म्हणजे चार्ट्स वाईज दिलेले आहेत. आता वर्कमन कॉम्पन्सेशन ॲक्टमध्ये पण शेड्यूल दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये का दिलेले आहेत? ऑक्युपेशनल डिसीज म्हणजे काय हे समजण्यासाठी. कुठला डिसीज हा ऑक्युपेशनल आहे, म्हणजे ऑक्युपेशनल म्हणजे तो काम करत असताना सर्व्हिसमध्ये त्याला झालेला आजार. तर प्रत्येक ह्याला जसं तुम्हाला जिनिंग कॉटन मिल्समध्ये काम केलं तर त्याला TB होऊ शकतो. आता हार्ट अटॅक आला तर तुम्ही ड्रायव्हिंग करताना हार्ट अटॅक आला म्हणून त्याच्या ऑक्युपेशननी झालं आहे असं नाही होणार, हो की नाही? म्हणजे प्रत्येकाला ऑक्युपेशनल डिसीज देणं आहे आणि त्याचे चार्ट दिलेलं आहे, कुठलं एम्प्लॉयमेंट आहे आणि त्याला कुठला आजार होऊ शकतो आणि किती कालावधीत ती सर्व्हिस केल्यावर तो आजार होऊ शकतो हे त्याच्यात दिले आणि याला म्हणायचं परिशिष्ट. तसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण मागं दिलेले आहेत परिशिष्ट. आता पंक्च्युएशन्स म्हणजे मराठीत आपण बघतो की एखाद्या वाक्याचा अर्थ लागण्यासाठी आपण चिन्ह वापरतो. तर चिन्ह वापरतो म्हणजे फुल स्टॉप, म्हणजे हे वाक्य संपलं की त्याला फुल स्टॉप द्यायचा. अर्ध झालं की ह्यानंतर हे सबक्लॉज असला तर कॉमा देतो आपण. तर हे चिन्ह वापरून इंटरप्रिटेशन का केलं जातं त्याचं, तर त्याचा त्या प्रत्येक वापरण्यानंतर त्याचा अर्थ समजतो. तर आता आपण हे बघूया, हे सगळे पंक्च्युएशन्स आहेत. तर पहिलं आपण बघूया स्टॅट्यूच्या मध्ये कोणते आहेत. सेमिकॉलन म्हणजे अर्धविराम. ओके. देन कोलन म्हणजे अपूर्ण विराम. कॉमा स्वल्पविराम. नंतर फुल स्टॉप पूर्णविराम. हायफन कधी वापरतो? एक शब्द समजा अर्धवट आहे, आपण एक शब्द लिहिला तर त्याच्यातला समजा थोडा भाग अपूर्ण आहे, ते जागा नाही आहे त्या पुढच्या लाईनच्या नंतर, आपण तो राहिलेला भाग खाली लिहितो तेव्हा इकडं डॅश मारतो आणि इकडं चालू होतो, तिथे एक छोटा डॅश मारतो आणि म्हणजे हा शब्द कंटिन्यू आहे. हायफन म्हणजे संयोग चिन्ह, तो शब्द कंटिन्यू आहे, मध्ये तुम्हाला जागा अपुरी असल्यामुळे तो इकडून स्टार्ट होतो. ओके. डॅश म्हणजे आता मी लिहिले, हे सगळे पॉईंट्स लिहिले, प्रत्येकासमोर मी डॅश मारला म्हणजे अपसरण चिन्ह. आता ब्रॅकेटमध्ये काय लिहितो? त्याचा अर्थ लिहायचा आहे मला. हे असा शब्द आहे तर त्याचं थोडक्यात असं लिहायचं आहे मला, तर म्हणजे कंसात लिहू अल्प, असं लिहिलं तर म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला ब्रॅकेटमध्ये त्याचं शॉर्ट मिनिंग लिहिणार आपण. अशा प्रकारे हे पंक्च्युएशन्स आपण बघितले. तर हे पंक्च्युएशन्स अतिशय उपयोगी आहेत. का? तर इंटरप्रिट करताना ह्या सगळ्या पंक्च्युएशनचा अर्थ घेऊन वापर करून त्याला अर्थ घ्यावा लागतो. आता कोर्टाची जी ड्युटी आहे, तर एखाद्या शब्दाचा अर्थ जर घ्यायचा असेल
तो त्याच्या आजूबाजूच्या किंवा मागच्या पुढच्या शब्दांना अर्थ घेऊन त्याचा पूर्ण अर्थ लावावा लागतो. किंवा कोर्ट लॉचे इंटरप्रिटेशन करताना व्हेरियस प्रिन्सिपल्स वापरतात. आतापर्यंत आपण आधीचे प्रिन्सिपल्स बघितले, हार्मोनियस कन्स्ट्रक्शन, बेनिफिशियल कन्स्ट्रक्शन, नॉसिटल, वेगवेगळे आपण लिगल मॅगझिम्स बघितल्यात, मिस्चेफ रूल, असे हे सगळे बरेच प्रिन्सिपल्स वापरून इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट केलेलं आहे कोर्टाने. तर आता ह्याच्या आपण 1-2 पॉईंटचे आपण केस लॉ बघूया. केस लॉज कोणते आहेत? कलेक्टर ऑफ कस्टम वर्सेस मेसर्स मोदी रबर लिमिटेड ही केस आहे. ही केस आहे एक्सेप्शनच्या रिलेटेडची आहे. तर एक्सेप्शन्स, तर ह्याच्यामध्ये जर प्रिन्सिपल क्लॉजमध्ये एक्सेप्शनची प्रोव्हिजन असेल तर त्याचा अर्थ प्रिन्सिपल क्लॉजला धरून लावला पाहिजे. ह्या केसमध्ये असं दिलं आहे, कलेक्टर ऑफ कस्टम वर्सेस मेसर्स मोदी रबर लिमिटेड ही केस आहे, ती एक्सेप्शनच्या रिलेटेड आहे. तर जर प्रिन्सिपल क्लॉजमध्ये एक्सेप्शन्सची प्रोव्हिजन असेल तर त्याचा अर्थ प्रिन्सिपल क्लॉजला धरून लावला पाहिजे असा त्याच्यात दिलेलं आहे. आता पंक्च्युएशन्ससाठी काय? अश्विनी कुमार वर्सेस अरविंद बोस ही केस आहे. पंक्च्युएशन्स हे कंट्रोलिंग एलिमेंट नसतात, म्हणजे त्या वाक्याचा अर्थ कंट्रोल करण्यासाठी नसतात, त्याचा अर्थ क्लिअर होण्यासाठी ते पंक्च्युएशन्स असतात, की कुठं थांबायचं, कुठं फुल स्टॉप आहे, वाक्य कुठं संपलं आहे, वाक्य कुठं अर्धवट आहे, हे समजण्यासाठी हे पंक्च्युएशन्स असतात. तर प्लेन मिनिंग घेताना ह्या पंक्च्युएशनचा असा अर्थ घेऊ नये. जर सरळ अर्थ निघत असेल तर त्याचा पंक्च्युएशन तिथले तिथंच राहू द्या. प्लेन मिनिंग निघतं आहे, पण जेव्हा ते समजत नसेल तेव्हा त्यांना पूर्ण ह्या सगळ्यांचा वापर करून अर्थ घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे आपण इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमधला इंटरनल एड्स हा टॉपिक बघितला आहे. 2 केस लॉ दिलेले आहेत. आधीचे हे सगळे पॉईंट्स आहेत. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. इंटरनल एड्स म्हणजे कायद्यामध्येच हे सगळे पार्ट्स असतात आणि त्याचाच आपण उपयोग करून त्याचा अर्थ लावायचा असतो. तर असं आशा व्यक्त करते की तुम्हाला हे लेक्चर समजलं आहे, आणि समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कॉमेंट्स पण करा. आणि याच्या पुढचं जे आपण लेक्चर घेणार आहे तो एक्सटर्नल एड्स ऑफ स्टॅट्यूट, तर तेही अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर नमस्कार.